बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीची स्थापना ही 1922 सालची आहे. म्हणजे ग्रामपंचायतीची स्थापना होऊन 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 100 वर्षाचं एकूणच जे काही रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड ठेवण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीकडे या आधीच्या कालावधीमध्ये नव्हती. आणि मग सरपंच उपसरपंच सगळ्या सदस्यांनी असा निर्णय घेतला की हे सगळं रेकॉर्ड व्यवस्थित जतन झालं पाहिजे आणि हे सगळं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने फर्निचर करून घ्यावं असं ठरलं. आणि ग्रामपंचायतीने 15व्या वित्त आयोगाच्या निधीमधनं हे ऑफिस फर्निचर केलेलं आहे. आणि हे ऑफिस फर्निचर केल्यानंतर सगळं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीकडनं आता झालेली आहे. मध्यंतरी ग्रामपंचायतीने जे काही 1922 सालपासनं एकूण जे काही रेकॉर्ड आहे त्याचं सॉर्टिंग केलं आणि ते सॉर्टिंग केल्यानंतर ते रेकॉर्ड त्याचं व्यवस्थित या सगळ्या फर्निचरमध्ये ठेवलेलं आहे. आपण यामध्ये बघू शकता. सचिन पुढचं कपाट उघड. हे काही ग्रामपंचायतीचे जे काही 1922 सालपासनं जे काही रेकॉर्ड आहे मग त्याच्यामध्ये उघड कॅशबुक आहे, जन्ममृत्यूच्या नोंदी आहेत. हे पण उघड. जन्ममृत्यूच्या नोंदी आहेत, कॅशबुक आहेत, डेली मार्केटच्या जे काही पावत्या आहेत. आपण बघू शकता की ग्रामपंचायतीच्या वतीनं अतिशय व्यवस्थितपणे याचं सगळं सॉर्टिंग केलेलं आहे आणि हे सगळं रेकॉर्ड व्यवस्थित आता जतन करण्यात येणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की जे काही जुन्या जन्ममृत्यूच्या नोंदी आहेत, मासिक सभेचे प्रोसिडिंग आहेत, ग्रामसभेचे प्रोसिडिंग आहेत, हे सगळं या ठिकाणी आता व्यवस्थित जतन करून ठेवण्यात आलेलं आहे. आणि 1922 सालपासनं हे रेकॉर्ड आता व्यवस्थित झालेलं आहे. या आधीच्या कालावधीमध्ये कुठली व्यवस्था नसल्यामुळं हे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्यात येत नव्हतं. आता ग्रामपंचायतीने अतिशय चांगलं फर्निचर करून घेतलेलं आहे आणि आता ही सगळी व्यवस्था रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्याची झालेली आहे. आणि या पुढच्या कालावधीमध्ये देखील ग्रामपंचायतीचं जे काही या पुढचं रेकॉर्ड आहे ते सुद्धा व्यवस्थित जतन होणार आहे. ग्रामस्थांच्या गावकऱ्यांच्या माहितीसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.